टेट 2025साठी अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आपण घेत आहोत। हे सर्व प्रश्न सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेड आहे। 3 प्रश्न आपण घेणार आहोत आणि तीनही इम्पॉर्टंट आहे। 25% आता तुम्हाला माहीतच झालेलं आहे की कोणत्याही संख्येला जर टक्केचं चिन्ह चिटकून आलं तर 25/100 करत असते। ऑफ म्हणजे होते गुणाकार, हे झाले 16 गुणिले आता 15 वजा व्हॉट म्हणजे एक्स, याच्या डोक्यावर आहे 3 म्हणजेच घन बरोबर 256। आता बघा काय करणार आपण, 25 × 25 25 × 100 4 × 4 4 × 16 असा आडवा भाग दिलेला आहे। त्यानंतर हे जे 4 गुणिले आहे तर इकडे जाऊन हे काय होणार आहे तर भागिले 4 होणार आहे। आता काय उरलं 15 वजा एक्सचा क्यूब बरोबर याला आपण भाग देऊ 4 × 4 4 × 24 उरला 1 झाले 16 4 × 16 म्हणजे इथं आले 64। आता मित्रांनो तुम्हाला एक माहिती आहे का की कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर का 3 असेल त्याला कट करून आपण इथं असं करू शकतो, म्हणजेच क्यूब रूटमध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो। अर्थातच असं बघा, असं जर असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं त्याला क्यूब रूटमध्ये म्हणजेच घनमुळामध्ये कन्वर्ट करता येते। जर त्याच्या डोक्यावर 2 असेल तर आपण काय करत असतो तर त्याला स्क्वेअर रूटमध्ये कन्वर्ट करत असतो। सेम आपण तसंच केलेलं आहे। आता तुम्हाला माहीत आहे 15 वजा एक्स बरोबर 64 चे घनमूळ काय होते 4 × 16 16 × 64 आहे बघा 4 × 4 × 4 म्हणजे ते काय येणार इथं 4 येणार। आता इथे पण एक बेसिक आहे, ज्यावेळेस बरोबरच्या चिन्हाच्या आधी एक्स आणि त्याच्या आधी जर वजाचं चिन्ह असेल तर हे 4 इथं जातात आणि हा एक्स इथे जातो, म्हणजे 15 वजा 4 बरोबर एक्स आले। देअरफॉर एक्स बरोबर किती आले बरं 11, म्हणून आन्सर काय आहे डी। दुसरा प्रश्न आपण घेऊया। या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा काय आहे, 90 बरोबर 15 90 बरोबर या ठिकाणी 15 भागिले काय होणार आहे 100, म्हणजे कोणत्याच संख्येला जर पर्सेंटेजचं चिन्ह आलं की भागिले आपण 100 करतो, गुणिले हे काय आहे 1000 गुणिले इथं काय होणार आहे 3/100 ऑफ म्हणजे गुणाकार होते आणि इथे 100 भागिले एक्स होते। आता बघा आपण कशा पद्धतीने त्याला सॉल्व करणार। आता बरोबरच्या चिन्हाची इकडची सर्व बाजू आपण गुणिले 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 आहे म्हणून आडवा भाग देऊ शकतो किंवा उभा भाग देऊ शकतो। आडव्या भागामध्ये बघा 100 × 100 100 10 1000 हे 100 आणि हे 100 कटले, आडवा भाग गेला। आता काहीच राहिलेलं नाही। 90 बरोबर बॉटमला फक्त एक्स आहे, आपण काय करणार 15 गुणिले हे 10 गुणिले हे 3 आणि इथे काय येणार आहे भागिले हा म्हणजे 1/x आहे म्हणून डायरेक्टली आपण इथे भागिले x करू शकतो। आता 90 बरोबर या ठिकाणी बघा 90 बरोबर हे काय होणार 150 150 गुणिले 3/x देअरफॉर 90 बरोबर हे किती होणार आहे 450/x। आता या ठिकाणी एक बेसिक आहे की जर इथे आपण याला कसं कन्वर्ट करू शकतो 90 बरोबर याला जे भागिलेचे चिन्ह आहे ना तर असं आपण देऊ शकतो। या ठिकाणी एक बेसिक आहे मित्रांनो, 450/x बरोबर 90 असेल आणि बरोबरच्या चिन्हाच्या आधी ज्याप्रमाणे आधीच्या आपल्या गणितामध्ये आपण बघा या गणितामध्ये काय केलं होतं की इथं जर वजा असेल बरोबरच्या चिन्हाच्या आधी x आणि त्याच्या आधी जर वजा असेल तर आपण याला रिप्लेस केलं आउटर आणि इनरमध्ये। सेम टू सेम वजा असेल आणि भागाकार असेल तरच असं करायचं, अदरवाईज नाही। आता या ठिकाणी बघा काय करणार, हा 90 आतमध्ये टाकणार, हा x इकडे टाकणार, म्हणजे x बरोबर आता इथं 450 भागिले काय ते 90 झालं, ॲन्सर आलंच आपल्याला। ॲन्सर काय येणार आहे ॲन्सर 0 0 कॅन्सल 9 1 9 9 5 45 म्हणजे x बरोबर काय आले 5। बी नंबरचा ॲन्सर आपल्याला राईट आहे। तिसरा प्रश्न बघा, तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे x + 7चा वर्ग। आपण बघा याला कशा पद्धतीने सॉल्व करूया। x आहे म्हणजे व्हॉट म्हणजे x घेतला प्लस 7चा वर्ग म्हणजेच काय रे तर 49 बरोबर 7 चूक किती 28 प्लस याचा गुणाकार करावा लागेल 5 3 किती 15 हातचावला 1 5 चूक 20 आणि 1 किती 21। आता x अधिक 49 बरोबर याची बेरीज करूया आपण। 8 आणि 5 किती 13 हातचावला 1 2 आणि 2 किती 4 आणि हात 2 झाली बेरीज। आता हा जो +49 आहे इकडे वजा होणार
म्हणजे x बरोबर 243 वजा 49. आता आपल्याला काय करावं लागेल की वजाबाकी करूया. 3तून 9 जात नाही म्हणून 13तून 9 गेले, 4 राहिले. हा चौला एक या ठिकाणी दिला. 4तून 5 जात नाही, मात्र 14तून 5 गेले, पुन्हा 9 राहिले. आता हातचा आपण इथं दिला, 2तून 1 गेला तर 1 राहिला. x बरोबर 194 या ठिकाणी राईट आन्सर आला आहे मित्र. सो बी हे ऑप्शन राईट आहे. अशा पद्धतीने आपण एक एक प्रश्न सॉल्व करत जातो आणि येणाऱ्या टेटसाठी तुम्हाला हे प्रश्न अतिशय बहुमूल्य ठरतात. मी माझ्या क्लासच्या मार्फत एक 200 रुपयाची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, GK, मानसशास्त्र, त्याच्यानंतर गणित आणि एक काय तर रिझनिंग, सर्वात महत्त्वाचा पार्ट, असे करून 200 मार्क्सची जे टेस्ट पेपर आहे ते मी संडेला घेत असतो. येस, जर तुम्ही इच्छुक असाल तर निश्चितचपणे जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.